एक रूम आईसाठी. साहेब, कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचं लहान खोकं दिलं. त्याला रिसीट सही करून दिली. कोणाचं आहे रे कुरिअर? अनिता, माझ्या पत्नीने हॉलमध्ये येत विचारलं. बघतो म्हणून कुरिअर उघडलं. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पानी एक पत्र. अरे, हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा काय? आणि हे पत्र कोणाचं आहे? मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडलं. अगं, आईचंच पत्र आहे हे. मग वाच ना. बघतोयस काय माझ्याकडे वेंधळ्यासारखा? वाच वाच ते पत्र. मी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय अजित, अजूनही तू मला तितकाच प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिलं. तुझा व्हॉट्सअपवर मातृदिनाप्रीत्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला. अजूनही आपली ओळख शिल्लक राहिलेली आहे हे समजून खूप बरं वाटलं. नाळ पूर्णपणे तुटली नाहीये यातच मोठं समाधान. फेसबुक, व्हॉट्सअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले. 100च्या वर लाईक्स आणि कमेंट्स पण वाचल्या. पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. न जाणो नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असं विचारलं तर तुला उगीचच कानकोंड व्हायला नको असं म्हणून मी ते मुद्दामच टाळलं. पण बेटा, हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरं वाटलं असतं. असो, प्रत्येकाचं प्राक्तन म्हणायचं. कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझा नवीन बंगल्यातील तुझा व सुनेचा फोटो पण पाहिला. खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू आता. सूनबाई पण खूपच सुंदर दिसते आहे. अजून बंगला पण खूप छान बांधला आहे तुम्ही. कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून मला खूप बरं वाटलं. लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली. त्यावेळी खरंच असं वाटलं नव्हतं की तू आणि मी असे वेगवेगळे राहू. सर्वच जण म्हणायचे, माई, तुम्ही खूप भाग्यवान आहात हो. तुमचा मुलगा आत्ताच तुमची एवढी काळजी घेतोय तर मोठेपणी तर तुम्हाला सोडणारच नाही. पण नाही, सुदैवाने असे म्हणणारे आता कुणीही जिवंत नाहीत. तुला खूप शिकवलं म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरवला. तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास. परदेशात जाऊन आलास. गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळवलीस. तुला आवडलेल्या मुलीशी लग्नसुद्धा लावून दिलं. सोन्यासारखी 2 नातवंड मिळाली. तुझे बाबा गेल्यावर तुमच्यामध्येच रमून उरलेलं आयुष्य काढून आनंदाने मी डोळे मिटणार होते. पण अचानक या सर्वाला कोणाची तरी दृष्टच लागली. परदेशात जावं लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलंस. परत आलो की मी तुला घेऊन जाईन असं आश्वासन देऊन तू निघून गेलास. पण तीच शेवटची भेट असेल असे मला अजिबात वाटलं नव्हतं. तू परदेशातून परत आलेला मला आमच्या संस्थापक बाईंकडून समजलं आणि तू दिलेला 10 लाखाचा चेक पण समजला. 4 मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा तू. पण बरोबरच आहे, ती माझी किंमत नव्हतीच, तर ती तुझ्या स्टेटसची किंमत होती रे. मग मी सुद्धा आता हेच आपलं घर असं मानून सर्वांशी मैत्री केली आहे. एक सांगू राजा, तू मला येथे ठेवून खरोखरच फार माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. तुझ्याकडे मी जर राहिले असते तर माझे विश्व फक्त तुमच्या बंगलेवजा डबक्यापुरतेच मर्यादित राहिले असते. इथे मला खूप समवयस्कर समदुःखी मित्रमैत्रिणी मिळाले आहेत. मी आता एकदम मजेत आहे. तुझ्या 10 लाखांनी माझी चांगलीच बडदास्त ठेवली आहे.
मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही. अधूनमधून बंटी बबली आठवतात. आता मोठी झाली असतील ना रे ती. आजीला ओळखणार पण नाहीत ती आता. आणि तूही ओळख सांगू नकोस त्यांना. सुनबाई नोकरी करते का रे अजून? हां, आता विचारून काय उपयोग म्हणा. आता आपली भेटच होणं शक्य नाही. हे पत्र जेव्हा तुला मिळेल तेव्हा मी ह्या जगात नसेल. तू दिलेला मोबाईलसुद्धा मी परत पाठवीत आहे. अरे, आम्ही म्हातारी माणसं तुमच्या पैशांची किंवा तुमच्या किमती वस्तूंची भुकेली नसतो रे. आम्हाला फक्त माया हवी असते. ज्या मुलांना आपण वाढवलं त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाललीला पाहत, सुनेचं कोडकौतुक करत, आपल्या मुलांच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घेण्याची इच्छा असते. पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही कळणार. केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका. आपल्यासाठी पैसा हवा, पैशासाठी आपण नको. आता वाटतं की माझेच संस्कार कुठेतरी कमी पडले. नाहीतर मुलं ही मातीचा गोळा असतात. जसा आकार द्यावा तसाच घेतात. त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच माझी अंतिम इच्छा. फक्त एकच प्रश्न विचारते. बघ, जमल्यास उत्तर दे स्वतःलाच. नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात तू, तशीच एक रूम तुझ्या आईसाठी सुद्धा बांधता आली नाही का रे तुला? मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.